एकीकरण समितीचा विजय हो। रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में, रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में। बेळगाव कारवार निपाणी विदर्भ हलकीचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव कारवार निपाणी विदर्भ हलकीचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। महाराज की जय। बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। आताची अर्धा तास होतं त्याला घरातनं तसंच हातून उठून बन्यावर होतो फक्त आमची देवाची सुरुवात का होते पूजा केल्याने दिवसाची सुरुवात होते ती पूजा करायची थोडी पूजा बी करायला दिली नाही फूल मारायला दिलं नाही तसंच गाडीत उचलून घातले आणि आणले तर आणि आत्तापर्यंत मी ते पूजा केल्याशिवाय इथं पूजा केल्या काय करणार उपोषण करणार देवाची पूजा केल्याशिवाय मी काही थांबणार नाही गोळ्या पण मला सकाळी चालत घेऊन आलेत आणि मी म्हटलं कशासाठी आणावं नाही आम्हाला ऑर्डर आहे पोलिसांची तुम्ही यायलाच पाहिजे नाही आला तर हे करणार म्हटलं मी म्हटलं मुंगीला दाबला तर मुंगी चावते मग आम्ही मराठी माणसं आम्ही तर माणसं आहे आम्ही विरोध करणारच म्हटलं तुमचा आणि हे दंडशाही तुमच्या राज्य सरकारची आम्हाला मान्य नाही आहे आम्ही आमच्या हक्क आहे संविधानिक हक्कासाठी आम्ही लढायला लागलोय आणि हा हायकोर्टची ऑर्डर आहे की आम्हाला की तुम्ही आंदोलन करताना अडवू नका म्हणून तरी सुद्धा तुम्ही हे काय करत नाही आम्हाला ऑर्डर आहे आम्हाला तुम्हाला घेऊन जा पण चालत घेऊन आले नाही सर्वप्रथम मी रोजच्याप्रमाणे माझं साफसफाई करत होतो आल्यानंतर ह्यांनी हाक मारल्यानंतर बघितलं तर गाडी पोलिसांची गाडी दारात मी म्हटलं कशासाठी काय नाही साहेबांनी येऊन जावा म्हटले तर कशा संदर्भात नाही ते साहेबांना माहिती आहे ते या म्हणाले आता मी मग माझं सगळं बाकीचं हे घेऊन गाडीत बसलो इथं आल्यानंतर मी एकदा बाकीचे मग इकडे मग ओळखलं की बाबा हे महामेळाव्यासाठी ह्याची प्रिकॉशन यांनी घ्यायले मला तकरीबन 7 वाजता येणे मी वॉकिंगवरनं येऊन योगा करत बसलो होतो दरवाजा खुलाच होता अचानक घुसले शिपे साहेब आणि 2-3 पोलीस साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं म्हणाले कशाला तर असं आमचा गुन्हा काय नाही तिथं मिळाला तुम्ही हे करणार नाही अधिवेशनाच्या संदर्भामध्ये हे करण्यात येतं तुम्ही पोलीस स्टेशनला चला मी म्हटलं अजून मी तयार नाही बघायला वॉकिंग नाही तुम्ही तयार व्हा कपडे थोडे घाला मी माझ्या गोळ्या पण घ्यायला तरी मी नाश्ता तर सोडा तसंच उचल ड्रेस घातलो आणि घेऊन आले त्याच्यानंतर आंघोळ नाही पूजा नाही काही नाही तसाच येऊन बसलो सगळ्यात पहिला मलाच 6:30ला मला आंघोळ करून बाहेर आलोय मिसेसला विचारलं काय करायला आंघोळ करायला म्हटल्यानंतर हे कपडे घाला म्हणाले मग पूजा तर करतो खरं पूजा करतो पण मग ते नाही घरात बसले मग त्यांना 5-6 जण होते मग दोघांना तिथे ठेवले काल सकाळपासूनच ते पार्टीवरती होते पोलीस खाते ओ हो हो हां काल संध्याकाळी सुद्धा चौकशी केली त्यांनी गावामध्ये फिरून कोण मेळाव्याला जाणार पण त्याची आम्हाला पुसटची कल्पना आली नाही की आज आम्हाला स्थानबद्ध करतील पण आज सकाळी मी 7:30ला आंघोळीला बाथरूममध्ये असतानाच घरात पोलीस फोर्स घुसला आणि त्यांनी मला तिथं घरामध्ये कुठलाही अवकाश न देता आपल्या गाडीमध्ये कोंबून त्यांनी आज पोलीस स्थानकामध्ये आणलेला आहे पण आमचा ठाम निर्णय आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचा आम्ही जरी स्थानबद्ध झालो असलो तरी आमचे सर्व कार्यकर्ते आज बेळगावला महामेळावा ॲक्शन डेपोवरती यशस्वी करणार हे निश्चित आहे आम्ही जरी गर्लमुखी गावातून दोघंच स्थानबद्ध झालो असलो तरी आमचे असंख्य कार्यकर्ते भूमिगत मार्गाने आज त्या ठिकाणी जाणार आहेत मी साधाच वॉकिंग करून आलेलो आणि आल्यानंतर साधा तासा होतो हे टी शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये तसंच उतरायला लागले म्हटलं शर्ट तर घालून येतो तुम्हाला घेऊन पांडू सावंत तुम्हाला केव्हा घरी आलेले काय हो घरी आहे मी सकाळी शेताकडनं राऊंड मारून आल्यानंतर माझी आंघोळीची तयारी चालू होती तेवढ्यात मला एक 7-8 पोलिसांनी येऊन घरामध्ये दारागत घातला आणि मला कुठल्याही पद्धतीचा अवकाश न देता आंघोळीच्या ड्रेसमध्येच मला उचलण्याचा प्रयत्न केला तरी पण मी रिक्वेस्ट करून आंघोळ करूनच त्यांच्या हे आलेले आहे पण मला जरी या ठिकाणी आणलं असलं तरी आमचे जे सामान्य कार्यकर्ते आहेत ते नक्कीच मेळावा यशस्वी करण्यासाठी बेळगाव या वॅक्सिन डेपोमध्ये जाणार आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काय आम्हाला म्हणायचं नाही पण आमचा मेळावा हा सक्सेस होणार हे निश्चित आहे